हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणणार आहोत साधनांची ओळख. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल मोजमाप साधने, वापर आणि त्यांची ॲप्लिकेशन्सची ओळख, चाचणी साधने, वापर आणि त्यांच्या अनुप्रयोगाची ओळख. आपण सुरू करूया. फर्म जॉइंट कॅलिपर्स. फर्म जॉइंट कॅलिपर्सच्या बाबतीत दोन्ही पाये एका टोकाला वळवले जातात. एखाद्या वर्कपीसचं माप घेण्यासाठी कॅलिपरला ठोकळपणे आवश्यक आकारात उघडलं जातं. कॅलिपरला लाकडी पृष्ठभागावर हलकेसे टॅपिंग करून सेटिंग केली जाते. टाइप्स ऑफ कॅलिपर्स. कॅलिपर्सचे दोन प्रमुख प्रकार आहेत: आउटसाइड आणि इनसाइड कॅलिपर्स. आणि इनसाइड कॅलिपर्स हे प्रकार त्यांच्या पायांच्या आकारावरून ठरतात. या कॅलिपर्सचे पाय आतील माप काढण्यासाठी उपयोगात आणले जाते. यांना इनसाइड कॅलिपर्स म्हटले जातं. स्प्रिंग जॉइंट कॅलिपर्स. या प्रकारच्या कॅलिपर्ससाठी पाय स्प्रिंगने लोड केलेल्या पिव्होटद्वारे एकत्र केले जातात. क्लिपरचे पाय उघडणे आणि बंद करणे यासाठी एक स्क्रू आणि नट दिलेला असतो. स्प्रिंग जॉइंट कॅलिपर्समध्ये क्विक सेटिंगचा लाभ मिळतो. जोपर्यंत नट फिरवला जात नाही तोपर्यंत केलेली सेटिंग बदलत नाही. कॅलिपरचा आकार त्याच्या लांबीने कळतो, जे पिव्होट सेंटर आणि पायाच्या टोकांमधील अंतर आहे. मापाची अचूकता जास्त करून काम मापताना अनुभव किंवा स्पर्शाच्या भावनेवर अवलंबून असते आणि तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की पाय पृष्ठभागावर स्पर्श करत आहेत. स्टँडर्ड वायर गेज. स्टँडर्ड वायर गेज एक मापन प्रणाली आहे ज्याचा वापर शीट्सची जाडी मोजण्यासाठी केला जातो. काम सुरू करण्यापूर्वी शीटची अचूक जाडी ओळखा. शीटची जाडी स्टँडर्ड वायर गेजच्या मदतीने मोजली जाते. हे गॅप्स किंवा स्लॉट्स वेगवेगळ्या रुंदीचे असतात आणि निश्चित गेज संख्येच्या अनुरूप असतात. प्रत्येक स्लॉटच्या एका बाजूला गेजची संख्या अंकित असते आणि दुसऱ्या बाजूला शीटची जाडी आणि तारेचा व्यास दाखवण्यासाठी 1 इंचाच्या दशांश भागावर मुद्रांकन केलं जातं. शीटच्या जाडीची तपासणी शीटच्या किनाऱ्याला स्टँडर्ड वायर गेजच्या स्लॉटमध्ये टाकून केली जाते. तारेच्या व्यासाची तपासणी फक्त स्लॉटमध्ये तार टाकून केली जाते, सर्कलमध्ये नाही. SWG गेजची संख्या जितकी जास्त असेल, शीटची जाडी तेवढीच कमी असते. ट्राय स्क्वेअर. ट्राय स्क्वेअर एक प्रिसिशन इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा उपयोग एखाद्या पृष्ठभागाचा चौरसपणा तपासण्यासाठी केला जातो. ट्राय स्क्वेअर मोजण्याची अचूकता जवळपास 0.002 मिलीमीटर प्रति 100 मिलीमीटर लांबी असते, जी जास्तीत जास्त कार्यशाळा उद्देशांसाठी पुरेशी आहे. उपयोग. चला तुम्हाला ट्राय स्क्वेअरचे उपयोग सांगते. पृष्ठभागाचा सपाटपणा तपासण्यासाठी, किनाऱ्याचा चौरसपणा तपासण्यासाठी, अंतर्गत चौरसपणा तपासण्यासाठी. मायटिस स्क्वेअर. फिगर 16. 45 अंश मार्क करणे आणि 45 अंशाची तपासणी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचा उपयोग त्याच्या स्टॉकच्या शेवटी आणि ब्लेडच्या कापणीवर केला जातो. याला रिवेट्सनी परमनंटली फिक्स केलं गेलेलं असतं. याच्या ब्लेडची लांबी 200 मिलीमीटर ते 350 मिलीमीटर पर्यंत असते. याच्या ब्लेडवर ग्रॅज्युएशन असतं. ट्राय स्क्वेअर आणि मायटिस स्क्वेअर मधील एकमात्र फरक हा आहे की ट्राय स्क्वेअर मध्ये ब्लेड आणि स्टॉक 90 अंशावर फिक्स केलं जातं आणि मायटिस स्क्वेअर मध्ये ब्लेड आणि स्टॉक 45 अंशावर फिक्स केलं जातं. स्पिरिट लेव्हल. स्पिरिट लेव्हलचा वापर मुख्य रूपाने लाकूडकाम तंत्रज्ञाकडून केला जातो. यात लाकडाचा एक तुकडा असतो. स्पिरिट लेव्हलसाठी आंबा किंवा सागवानाचे लाकूड वापरतात किंवा ॲल्युमिनियम वापरतात, ज्यात स्पिरिट लेव्हल ग्लास हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असतो. काचेची नळी भरलेली नसल्यामुळे एक बुडबुडा कायम बनलेला राहतो. जेव्हा बुडबुडा काचेच्या सेंटरमध्ये असतो, जे त्यावर अंकित रेषांद्वारे दर्शवले जाते, तर त्या संरचनेवर स्तर टिकलेला असतो. तो अगदी आडवा आणि उभा असतो. काही स्पिरिट लेव्हलमध्ये आडव्या ग्लास ट्यूबला लंब असे 2 ग्लास ट्यूब्स असतात. याला प्लम ग्लास असं म्हटलं जातं आणि याचा उपयोग भिंती आणि खिडक्यांचा लंबपणा तपासण्यासाठी केला जातो. स्ट्रेट एज. स्ट्रेट एज स्टील किंवा लाकडाची बनलेली असते, ज्यामध्ये पूर्णपणे सरळ पॅरेलल किनारे असतात.
वास्तविक कधीकधी यांच्यामध्ये फक्त एक सरळ किनारा असतो. उपयोग: पृष्ठभाग आणि किनाऱ्याच्या सरळपणाचे परीक्षण करण्यासाठी. याची लांबी 1500 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर पर्यंत असते. रुंदी 50 मिलीमीटर ते 70 मिलीमीटर आणि जाडी 20 मिलीमीटर असते. टी-बीवल किंवा बीवल स्क्वेअर. टी-बीवल किंवा बीवल स्क्वेअरचा उपयोग सरळ कोपऱ्यांशिवाय इतर कोपऱ्यांची तपासणी आणि स्थानांतरासाठी केला जातो. बीवेलला स्लायडिंग बीवेलही म्हटलं जातं, कारण यामध्ये एक ॲडजस्टेबल स्लायडिंग ब्लेड असतो. ब्लेडला एक विंग नट किंवा सेट स्क्रूद्वारे लॉक केलं जाऊ शकतं. आवश्यक कोणाला एका सरळ किनाऱ्याने सेट केलं जातं आणि डिग्री प्रोट्रॅक्टरच्या विरुद्ध मापली जाते. उपयोग: स्लायडिंग बीवेलचा उपयोग डाउटेल, खुर्च्यांसाठी साईड रेल, चॅम्पर, बिवेल आणि ड्रॉइंगमधून कोनांना कामाच्या तुकड्यांमध्ये स्थानांतरित करण्यासाठी केला जातो. बिवेल स्क्वेअरचे भाग. प्लम बॉब. हे उपकरण एक भरीव ब्रास या धातूचे सिलेंडर असते, ज्याचा शेवट टोकदार असतो, जे एका सस्पेंडिंग लाईनशी जोडलेलं असतं, जेणेकरून याची टीप कायम सरळ खालच्या बाजूकडे इशारा करते. याचा वरचा भाग लाकडाचा एक छोटा ब्लॉक असतो, ज्यामध्ये याच्या सेंटरमध्ये एक छिद्र ड्रिल केलं जातं, जेणेकरून वर्तुळाकार लाईन सोबत सिलेंडरला वर किंवा खाली घेता येऊ शकेल. लाकडाच्या ब्लॉकचा व्यास सिलेंडरच्या व्यासापेक्षा थोडा जास्त असतो, जेणेकरून सिलेंडर कामाच्या तुकड्याच्या संपर्कात न येता वर खाली स्वतंत्रपणे चालू शकेल. प्लम बॉबचा मुख्य उपयोग उभ्या स्पिरिट लेवलसाठी एक जास्त अचूक पर्यायाच्या रूपात आहे आणि पॉइंटमध्ये उभ्या रूपाने पॉइंट खाली स्थानांतरित करण्यासाठी. रिकॅप: या प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणार्थी मोजमाप आणि चाचणी साधने ओळखण्यास आणि वापरण्यास शिकतात. फर्म जॉईंट आणि स्प्रिंग जॉईंट कॅलिपर्सची चर्चा केली जाते. त्यांच्या अनुप्रयोगांवर आणि योग्य वापरावर जोर दिला जातो. सत्रामध्ये शीटची जाडी मोजण्यासाठी मानक वायर गेज, चौरसपणा तपासण्यासाठी स्क्वेअर वापरून पहा, क्षैतिज आणि अनुलंब संरेखित निश्चित करण्यासाठी स्पिरिट लेव्हल, सरळपणा तपासण्यासाठी सरळ किनारा, कोन बदलण्यासाठी टी बेवल आणि प्लम बॉबचा समावेश आहे. अचूक अनुलंब मोजमापन. प्रत्येक साधनाचा उद्देश, वापर आणि मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. प्रभावी साधन ओळख आणि अनुप्रयोगासाठी सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करते. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.